यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षात राहणारी ठरली आहे। एका मुस्लिम समाजावर आमदार होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असले तरी या निवडणुकीत MIMचे उमेदवार फारुख शाब्दी यांनी मात्र सर्वांची मने जिंकली आहेत। या निवडणुकीचा निकाल आणि मिळालेली मते पाहता फारुख शाब्दी जिंकले आणि इतर सर्वच हरले असेच म्हणावे लागेल। काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने त्यांच्या मतदारसंघात आमदार होण्यासाठी अनेक इच्छुकांना संधी निर्माण झाली। काँग्रेस पक्षाकडून मोची समाज आणि मुस्लिम समाज उमेदवारीसाठी आक्रमक पाहायला मिळाला। शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ही इच्छा व्यक्त केली होती। काँग्रेस पक्षाने सुरुवातीला बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला, परंतु मिस्त्री यांनी नकार दिला। त्यामुळे मुस्लिम आणि मोची समाजाला उमेदवारी न देता चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली। दुसरीकडे फारुख शाब्दी हे तर MIM कडून फिक्स होते। हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा असल्याने शिवसेनेने सुद्धा या मतदारसंघातून मागणी केली होती। त्यासाठी मनीष काळजे आणि शिवाजी सावंत इच्छुक होते। जागा वाटपाच्या ऍडजस्टमेंटमध्ये ही जागा भाजपने घेतली। देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळाली। एकूणच या मतदारसंघाचा विचार केला तर 2009, 2014 आणि 2019 यामध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या। प्रत्येक वेळी चौरंगी पंचरंगी लढत या ठिकाणी होतात। यामध्ये 2014 मध्ये प्रणिती शिंदे या 47,000 गेल्या होत्या, त्यानंतर त्या 52,000 गेल्या। एकूणच हे मतदान पाहता या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने किमान 70,000 मतांची अपेक्षा ठेवली होती, तर MIM पक्षाने 2019 वेळी मिळालेली 38,900 मध्ये त्यावर 60 ते 65,000 मते घेण्याचा निश्चय केला होता। या विधानसभा मतदारसंघात सर्व समाजाची मते जो उमेदवार घेतो तो विजयी होतो असा इतिहास आहे। त्यामुळे फारुख शाब्दी यांना जरी मुस्लिम समाजाची 50,000 मते या निवडणुकीत मिळतील आणि त्यावर आणखी 10,000 15,000 मते इतर समाजाची घेऊन विजयी होण्याचा संकल्प केला होता। मतदान उत्साहात झाले। काँग्रेसनेही ताकद लावली होती। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही शेवटची निवडणूक समजून कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले। या निवडणुकीत काँग्रेसला जरी विजय मिळाला नसला तरी किमान 30-35 हजारापर्यंत पोहोचतील। त्याचबरोबर आडम मास्टर 15 ते 20 हजारापर्यंत जातील असे अनेकांना अपेक्षा होती। भाजप आणि MIM मध्ये अटीतटीची लढत होऊन दोघांपैकी एक जण विजयी होईल असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु झाले उलटेच। भारतीय जनता पार्टीने 1 लाखांपेक्षा अधिक मते घेतली। भाजपचे देवेंद्र कोठे 48,000च्या मताधिक्याने विजयी झाले, पण शाब्दी यांना 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत 23,000 मते अधिक घेतल्याचे पाहायला मिळाले। त्यांना 61,400 मते मिळाली। सोलापुरात एका मुस्लिम कार्यकर्त्याला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत। एकूणच ही निवडणूक पाहता फारुख शाब्दी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्याचे पाहायला मिळाले। त्यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा तसेच या निवडणुकीत हिंदू मुस्लिमचा कोणताही वाद चव्हाट्यावर येऊ नये याची काळजी सुद्धा घेतली होती। आपल्या प्रचारात त्यांनी भगवे, निळे, हिरवे, पांढरे हे सर्व झेंडे वापरले। त्यामुळे संवेदनशील अशा या मतदारसंघात पोलिसांनाही कोणतीच अडचण आली नाही। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1,000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।